सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या या वैदिक नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं नववर्ष सद्गुरू कृपे आपणास, आपल्या सगळ्या परिवारास, संपूर्ण मानव समाजास आरोग्याचं, ऐश्वर्याचं, समाधानाचं, आनंदाचं जावं ही गुरुचरणी प्रार्थना। आज आपण जगाच्या विविध प्रांतांमधनं हे वैदिक नववर्षाचं एक तिथी स्वरूपात आज साजरी करत असतो आणि आज इथल्या या आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण सोमयागाच्या अंतिम पर्वाची आज पूर्तता केली। पवित्र नदीमध्ये यज्ञीय साहित्याच्या सह आहुतीचं अर्पण करून अग्नीमध्ये उपस्थित असलेल्या प्रभेची स्वरूप आपण जलामध्ये देखील पाहतो। त्यामुळे जलामध्ये उपस्थित जो अग्नी स्वरूप आहे त्यामध्ये आपण शेवटची आहुती अर्पण करून आज सोमयागाची सांगता केली। आत्ता सुरुवातीला सर्वप्रथम आपण धर्मध्वजाचं इथे पूजन केलं आणि त्याची इथे आपण स्थापना केलेली आहे। या धर्मध्वजावरती सूर्य आणि चंद्र यांची चित्रे काढलेली आहेत। श्री स्वामींनी जो आदेश दिला होता की यावत चंद्र दिवा करू, स्वामी भक्तीचा प्रचार कर, म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत जगभरामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक प्रांतापर्यंत स्वामी भक्तीचा प्रचार करा अशी आज्ञा आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे। आणि त्याची आठवण म्हणून आज इथे आपण या धर्मध्वजावरती चंद्र आणि सूर्य या चिन्हांचं इथे त्याची उपस्थिती आहे। स्वामी भक्तीचा प्रचार कर याचा अर्थ काय होतो की स्वामी संदेशाचा प्रचार कर, की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक परिवाराला आनंद मिळो अशा भूमिकेचा प्रचार कर। त्या भूमिकेच्या माध्यमातून स्वामींच्या अवतार काळी त्यांनी आलेल्या प्रत्येक भक्ताला त्याचं कल्याण होईल असा एक प्रकाशाचा मार्ग दाखवला। अक्कलकोटी असलेल्या त्यांच्या वास्तव्याच्या दरम्यान त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सत्याचा मार्ग, प्रकाशाचा मार्ग त्यांनी दाखवला, उपासनेचा मार्ग त्यांनी दाखवला आणि तोच मार्ग त्यांच्या गुरुपीठाच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे। आणि तो हा भक्तीचा मार्ग, हा उपासनेचा मार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचा आहे। कधीपर्यंत पोचवायचा आहे? जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत, जोपर्यंत पृथ्वीवरती जीव म्हणून अस्तित्व आहे तोपर्यंत आम्हाला गुरुसेवेमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करतोय। तेव्हा आजचा दिवस, आजचा ही महत्त्वाची तिथी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। कारण आज खरोखरी आपण स्वामी भक्तीच्या या प्रवाहामध्ये सगळे एकत्रित बसवायचा कुठेतरी अनुभव येतोय। आजचा दिवस पवित्र, सद्गुरूंची उपस्थिती इथे आपल्यासोबत असावी, त्यांचा वरदहस्त आपल्या शिरावरती असावा आणि त्यांच्या समोर बसून त्यांनीच सांगितलेली ही उपासना आपण एकत्र मिळून करावी, यापेक्षा दुसरं कुठलं भाग्य। जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी आपल्याबरोबर कोणीतरी आहे का, आपण एकटे पडलोय की काय, आपल्याला कोणी आपल्या सोबत आहे का, कोणाची छाया आपल्यावरती आहे का, असा अनेक वेळेला आपल्याला एक प्रश्न पडू शकतो। पण आजच्या या दिवशी आपल्याला स्वामींनी पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाची, परम सद्गुरूंनी त्यांच्या कृपेची आज परत एकदा आठवण करून दिलेली आहे की आम्ही सतत तुमच्यासोबत आहोत। सद्गुरूंना स्मर्तुर्गामी म्हणलं जातं। स्मर्तुर्गामी म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांची स्मरण कराल त्या क्षणी त्यांचं पवित्र अस्तित्व तुमच्या सभोवताली उपस्थित होतं। अशा त्या महान सद्गुरूंच्या चरणी आपण आज त्यांचे सेवक म्हणून आज एकत्र आलेलो आहे की आपल्या मनामध्ये एक त्यांचं स्मरण व्हावं आणि त्या सद्गुरूंच्या कृपाळू नेत्रांची छाया आपल्यावरती उपस्थित व्हावी। इतके सहज आपल्या ते बरोबर आहेत, सतत आपल्या बरोबर आहेत। महाराज म्हणतात की तुमच्या हृदयात उमटणारा प्रत्येक ठोका आणि तुमच्या
शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक श्वास देखील तुमच्यापासून लांब आहे, तितके आम्ही तुमच्यापासून जवळ आहोत म्हणून. कारण तुमचं नातं आमच्याशी तुमच्या फक्त या एका जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं आहे. तुमचं आणि आमचं नातं त्या आत्मिक नात्याचं आहे. त्यामुळे अशा परमकल्याणकारी अशा या सद्गुरूंच्या चरणी आपण सगळे एकत्र आलो. 5 दिवस आपण इथे या महायज्ञामध्ये भाग घेतला. खरोखरी हा एक जीवनामधला एक आगळा वेगळा अनुभव आहे. आणि आजच्या या दिवशी मी काल म्हणालो होतो तसं आपल्याला एक संकल्प करायचा आहे. तो काय संकल्प करायचा आहे? अनेक वेळा आपण अनेक संकल्प करतो. उद्यापासून मी रोज खरं बोलेन, उद्यापासून मी अमुक करेन, मी वेगवेगळ्या वेळेवर जेवण करेन, मी रोज व्यायाम करेन. अनेक असे आपण संकल्प करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ते संकल्प संपलेले असतात. पण आजचा हा संकल्प आपला महत्त्वाचा आहे. कारण आपण हा संकल्प आज एकामेकासमोर बसून करत नाही आहोत, आपण प्रत्यक्ष सद्गुरूंच्या समोर बसून करतोय. आणि परमेश्वरी अंश असलेल्या, परमेश्वरी स्वरूप असलेल्या या पवित्र अग्नीच्या साक्षीने आपण हा संकल्प करतोय. तो संकल्प साधा आहे. तो एवढाच आहे की जीवनामध्ये जो परिपूर्णतेचा शोध आम्ही घेतोय, जो आनंदाचा शोध आम्ही घेतोय, जो कृपेचा शोध आमच्या जीवनामध्ये घेतोय, तो आपल्या कृपे आम्हाला लाभलेला आहे. आता एवढीच संधी आम्हाला मिळावी की आमच्या हातून आपली सेवा निरंतर घडत राहावी. हाच संकल्प आजच्या दिवशी करायचा आहे की आमच्या हातून गुरुसेवा घडावी. ज्या सद्गुरूंची आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने आमचं जीवन भरून टाकलं, आमच्या परिवाराचं कल्याण केलं, जे आम्ही मागितलं त्यापेक्षा खूप जास्त आम्हाला त्यांनी भरभरून दिलं, त्या सद्गुरूंच्या चरणी सतत आमची सेवा घडावी, जन्मोजन्मी आमची सेवा घडावी, एवढीच आज आपल्याकडून आम्ही प्रार्थना करतो. हीच अपेक्षा जणू आज आम्ही आपल्याकडनं करतोय. आणि तो संकल्प आज आपण आपल्या गुरूंचरणी करायचा आहे की हा जन्म आपल्या कृपेने सार्थकी ठरला. येणारा प्रत्येक जन्म आम्हाला आपले सेवक म्हणूनच जन्मास येता यावं. आणि दर जन्मी, जन्मोजन्मी केवळ आणि केवळ आपला सेवक म्हणून जन्म मिळावा आणि प्रत्येक जन्मामध्ये आपली सेवा करण्याची संधी मिळावी. कारण गुरुसेवकास सद्गुरू कधीही उपेक्षित करत नाहीत. ह्या पवित्र अग्नीला वेदांमध्ये गार्हपती असं म्हणलेलं आहे. गार्हपती म्हणजे घराचा अधिपती. ज्या घराचा अधिपती ईश्वर असतो ते घर कधीही अधोगतीकडे जात नाही असं वेद म्हणतात. जोपर्यंत ते घर माझं या भूमिकेमध्ये घराकडे आणि परिवाराकडे आम्ही बघत राहतो तोपर्यंत आपण चिंतित, व्यथित आणि त्रस्त म्हणून जगत राहतो. ज्या क्षणाला ते घर ईश्वराचं, हा कुटुंब ईश्वराचं, आम्ही सगळे ईश्वराची लेकरं या भूमिकेत आपण जगतो, त्या क्षणाला ईश्वर आपल्या जीवनाचा ताबा घेतात आणि त्या मग उत्कर्षाकडे आपलं जीवन घेऊन जातात. अग्नीचं एक वैशिष्ट्य आहे, पाणी वरून खाली पडतं, अग्नी कधीही वरून खाली येत नाही. अग्नी हा नेहमी खालून वर जातो. तुम्ही काडीपेटी पेटवून बघा, उलटी करून बघा, तरी अग्नी ज्योत असते ती नेहमी वर जाते. अग्नीचं हे वैशिष्ट्य आहे. अग्नी नेहमी उत्कर्षाकडे जाणारा मार्ग दाखवतो, उन्नतीचा मार्ग दाखवतो, अधोगतीचा मार्ग कधी दाखवत नाही. ज्या घरामध्ये पवित्र अग्नीचं अस्तित्व असतं, त्या घरामध्ये अधिपतीच अग्नी असतो, त्या घराची उन्नती व्हावी ह्याची सर्व जबाबदारी अग्नीची होते. आणि अग्नी कधीही स्वतःच्या घराला उन्नतीकडेच घेऊन जातो, वरच्या दिशेलाच घेऊन जातो. त्यामुळे आज आपलं भाग्य असं की ते पवित्र उपासना आपल्याला स्वामींनी प्राप्त करून दिली, परमसद्गुरूंच्या कृपेने आपल्याला लाभली, ज्या माध्यमातून आपल्या जीवनाचा, आपल्या परिवाराचा आपण उत्कर्ष करू शकू. हा अग्निहोत्राचा हा मार्ग आहे. जो अग्निहोत्र आपल्या घराचं अस्तित्व बनतं, जो अग्नी आपल्या घरामध्ये स्थित होतो, त्या घराची सर्वतोपरी जबाबदारी अग्नीच्या चरणी आपण लीन करत असतो. आणि मग अग्नी आपल्या तेजाने, आपल्या ऊर्जेने, आपल्या प्रभेने त्या परिवाराचं, त्या घराचं संरक्षण करतो. आणि जसा एक पिते व सूनवे, जसा एक पिता आपल्या लेकरांची काळजी घेतो, एक पालक म्हणून आपल्याकडे तो बघायला लागतो आणि आपल्या परिवाराची उन्नती कशी होईल ह्याचा तो विचार करतो. मग येणारे सगळे विघ्न, येणाऱ्या सगळ्या अडचणी, सगळे ताणतणाव, व्यथा, काळजी तो दूर आपल्या जीवनातनं करतो आणि एक संपूर्ण जीवन आनंदाचा, प्रकाशाचा एक अनुभव म्हणून जातो. ही ती मूळ वैदिक आठवण. त्याचं स्मरण करण्यासाठी स्वामी अक्कलकोटी आले. अक्कलकोट म्हणजे प्राचीन विद्यानगर नाव आहे त्या गावाचं. प्रज्ञापूर हे नाव नाही, विद्यानगर हे नाव आहे गावाचं. का विद्यानगर नाव आहे? कारण ती अशी पवित्र भूमी आहे जिथे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी संत महंत अवतारांना दीक्षा दिलेली आहे.
ती दीक्षाभूमी आहे. असंख्य जीवांचं कल्याण व्हावं असं ज्यांच्या हातून कार्य घडलं त्या सगळ्यांना त्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये भगवानांच्याकडून दीक्षा मिळालेली आहे. अत्यंत प्राचीन अशी तपोभूमी, योग्यांची भूमी, संतांची भूमी, अवतारांची भूमी, आणि त्याच प्राचीन ऊर्जा केंद्रावरती पुनश्च एकदा स्वामींनी आगमन केलेलं आहे. भगवान दत्तात्रयांच्या स्वरूप असलेल्या स्वामी समर्थांनी आगमन केलं आणि त्याच पवित्र प्राचीन विद्यानगरामधून जगभराला उपासना दिली जावी अशी ती अक्कलकोटची महिमा आहे. त्यामुळे अशा अत्यंत प्राचीन असलेल्या ऊर्जा केंद्रातून प्रत्यक्ष सद्गुरूंनी आपल्याला मानव रूप धारण करून उपासनेचा हा मार्ग दाखवला. तो हा अग्निहोत्राचा मार्ग आहे, तो हा मूळ वेदांचा मार्ग, हीच मूळ उपासना. त्यामुळे आपण आजच्या दिवशी जेव्हा संकल्प करून इथून घरी जायचंय तेव्हा अग्निहोत्राला घरी बरोबर घेऊन जायचंय आणि आपण ज्या क्षणी अग्निहोत्र आपल्या घरी प्रज्वलित करू, रोज सायंकाळी अग्निहोत्र करू, तेव्हा अग्नीलाही आपण प्रार्थना करतोय की आपल्याला आम्ही सर्वतोपरी शरण आहोत. सद्गुरू रूपाने आपण आम्हाला अक्कलकोटी दर्शन दिलं आणि अंश रूपाने अग्निस्वरूपामध्ये आज आपण आपल्या घरी आज आमच्या उपस्थित आहात. तर आम्ही सगळे आपले सेवक या नात्याने या घरात राहतो. आमची सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची. मग आजचा हा संकल्प काय की ती गुरुदक्षिणा स्वरूप आम्ही आपल्याला काय देणार, तर आम्ही आपले सेवक म्हणून जन्म व्यतीत करणार आणि आपली आज्ञा जी आम्हास आहे की यावत चंद्र दिवाकर स्वामी भक्तीचा प्रचार कर, त्या भावनेने जगत राहणार, एक समर्पित भावाने जीवन जगणार. त्यामुळे धर्मध्वज आपण जेव्हा इथे स्थापित करतो तेव्हा ती आठवण आहे या पवित्र दिवशी की आमचं किती मोठं भाग्य आहे की एवढे आम्हाला श्रेष्ठ सद्गुरू लाभले, त्यांचं दर्शन आम्हाला घेता आलं, त्यांच्या सम्मुख बसून उपासना करता आली व संपूर्ण जीवन आनंद यात्रा बनून गेलं. मग गुरुदक्षिणा स्वरूपामध्ये आजचा संकल्प जो आपला आहे तो काय आहे की जन्मोजन्मी केवळ आपला सेवक म्हणून जन्म मिळावा व प्रत्येक जन्मामध्ये आमच्या हातून श्रीकार्य घडून घ्यावं, एवढीच आपल्याला प्रार्थना. आजच्या या दिवशी पुनश्च एक वार सद्गुरूचरणी प्रार्थना करूया की आपला आशीर्वाद आमच्यावर सदैव असावा, आमच्या परिवारावरती आपली कृपादृष्टी असावी व आम्हाला कधीही कल्याणकारी मार्गापासून दूर करू नका. काहीही करून मनामध्ये द्वंद्व निर्माण करू नका. मनामध्ये कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु शंका येता कामा नाहीत. केवळ एकनिष्ठ भावाने आपली सेवा आमच्या हातून घडावी व येणारं नववर्ष सेवेचं, श्रद्धेचं, भक्तीचं असावं, जेणेकरून आमचं संपूर्ण जीवन एक आनंदाचा अनुभव बनून जावं, एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करू, सद्गुरूचरणी प्रार्थना करू, पवित्र अग्नीच्या चरणी प्रार्थना करू. व आजचा हा दिवस आपल्या सर्वांना स्मरणीय राहील असा हा दिवस व्हावा अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो, वंदना करतो. नमस्कार.